हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्ते, जय भीम सगळ्यांना. मी सीमा. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूबच्या चॅनलमध्ये. तर आता वाजलेले आहेत सकाळचे जवळपास 8:45 होत आलेले आहेत आणि मी इथे झाड लोट करून अंघोळ पाणी माझं झालेलं आहे सकाळीच आणि चहा वगैरे देखील झालेला आहे. पण ना इथे आता मला भांडी हवी आहेत आणि ही बास्केट ना भरपूर अशी फुल भरली होती रात्री घासलेल्या भांड्यांची. तर मग म्हटलं की पहिली ही भांडी लावून घेते. तर आज मला थोडीशी घाई आहे आणि घरातलं मला पटापट कामं उरकायची आहेत. तर आज ना संध्याकाळी मला जायचं आहे बाहेर. तर बाहेर काय स्पेशल आहे तर ते तुम्हाला आजच्या व्लॉगमध्ये पाहायला मिळेल. जर तुम्ही पहिल्यांदाच माझ्या व्लॉगवर आले असाल तर नक्कीच लाईक करा आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. जर 1% जरी माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच लाईक करत चला. तर इथे मी जवळपास सगळी भांडी वगैरे लावून घेतली आणि घाई गडबडीमध्ये बघा एक ग्लास खाली पडला. तर त्याला देखील मी आता व्यवस्थित या ट्रॉलीमध्ये लावून घेतलं. सगळी भांडी मी लावून घेतली. तर गॅसच्या ओट्यावर ना या ताटामध्ये वाळवणीचे जे सांडगे म्हणतो, डाळीचे सांडगे, तर ते आहेत. बऱ्यापैकी सुकलेले आहेत. ऊन वगैरे काही दाखवलं नाही कारण की माझ्या खिडकीमध्ये ऊन वगैरे काही जास्त येत नाही. असेच मी हवेखाली सुकवले होते आणि बऱ्यापैकी छान असे कडकडीत सुकलेले आहेत ते सांडगे. सगळ्या मुलांच्या परीक्षा संपलेल्या आहेत. उन्हाळ्याची सुट्टी लागलेली आहे आणि त्यामुळे मी देखील निवांत आहे. तर आज काही भाजीला नव्हतं आणि म्हणून मी म्हटलं की चला मिक्स डाळीचे सांडगे बनवूया. तर इथे सांडगे बऱ्यापैकी सुकलेले आहेत. एखादं ऊन जरी दाखवलं ना तर पुरेसं होऊन जाईल. तर इथे ना जवळपास मूठभर सांडगे इथे भाजत घातलेले एका पॅनमध्ये आणि या सांडग्याची ना सुकी भाजी, थोडासा रस्सा करायचा त्यामध्ये अंगापुरता त्याच्या. तर ती भाजी खूप छान लागते. तर हे सांडगे मी या पॅनमध्ये घातले आणि त्याला आता भाजून घ्यायचं आहे. तर या कढईमध्ये ना मी रात्री पापड तळलेले, तर ते पापडचं तेल आहे शिल्लक राहिलेलं, तर तेच तेल मी थोडंसं उलटण्याने या सांडग्यांमध्ये घातलं आणि आता हे सांडगे छान असे खरपूस रंगावरती भाजून घेते. म्हणजे खूप छान याची भाजी खमंग अशी लागते. आता या सांडग्याची भाजी ना रस्सा भाजी देखील छान लागते. पण आता आजचा मेनू आहे वरण भात आणि मिक्स सांडग्याची भाजी आणि सोबतच चपाती. तर सांडग्याची भाजी ना खूप साध्या सोप्या पद्धतीने बनवते मी. तर कांदा टोमॅटो बारीक चिरून घ्यायचा आणि तोच तेलामध्ये परतून मस्तपैकी यामध्ये आपला घरगुती जो मसाला आहे तो घालून घ्यायचा. लालसर रंगावरती कांदा टोमॅटो मऊ पडतो आणि असा मऊ झाला की त्यामध्ये मग आपण भाजलेले सांडगे घालून घ्यायचे. तर कधी कधी मी काय करते, हे सांडगे ना भाजले ना की थोडेसे असे ठेचून घेते त्याला, म्हणजे 2-2 भाग करून घेते. पण आता हे सांडगे आकाराने थोडेसे लहानच बनवलेले आहेत मी, त्यामुळे मला असं वाटतंय की याला ठेचण्याची अजिबातच आवश्यकता नाही. जर सांडगे ठेचले नाहीत ना तर ते सांडगे ज्या आकाराचे आता सध्या दिसत आहेत ते शिजून ना त्याच्यापेक्षा डबल असे बनतात. तेल गरम झालं आणि यामध्ये आता कांदा टोमॅटो लगेचच मी घालून घेणार आहे आणि छान असं लालसर रंगावरती परतून घेते. घरगुती तिखट घालून घ्यायचं आहे. आता हे जे सांडगे आहेत ना असेच तोंडी लावायला देखील तेलावर भाजून आपण खाऊ शकतो. ह्याला आता व्यवस्थित परतून घेते. तर आजच्या घाई गडबडीचं कारण मी तुम्हाला सांगणार आहे, कारण की हा जो व्लॉग आहे तो कालचा व्लॉग आहे जो मी तुमच्याशी शेअर करते. आज घाई गडबड काय आहे, कारण की ही जी जयंती असते ना तर जवळपास 2 महिने तरी चालते. तर आज ना आमचा कार्यक्रम आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिका म्हणजेच यांनी जो आयोजित केलेला कार्यक्रम होता संयुक्त जयंती, तर तो कार्यक्रम अत्रे रंगमंचामध्ये होणार आहे. तर त्यामध्ये ना जितके पण मंडळ आहेत कल्याणचे, तर त्या सगळ्या मंडळांनी यामध्ये नाव नोंदवलेलं आहे. त्यामध्येच आमच्या मंडळाचं देखील नाव आहे आणि म्हणूनच आम्हाला ना तिकडे जाऊन परफॉर्मन्स करायचा आहे. तर साधारणपणे 30 तारखेला हा परफॉर्मन्स झाला होता आमचा आणि आता हाच जो व्हिडिओ आहे मी तुमच्याशी शेअर करणार आहे. तर जसं की मागच्या वेळेस मी निळकंठ पार्कचा व्हिडिओ जो डान्स आम्ही तुम्हाला दाखवला होता तर तोच डान्स इथेच अत्रेमध्ये होणार आहे. तर ना आणखीन 1 ते 2 डान्स, म्हणजे तसं बघायला गेलं तर भरपूर सारे महिलांचे ग्रुप डान्स होते आणि एक से बढ़कर एक होते. जर तुम्ही कोणी माझे जर व्ह्यूअर्स असाल तर तुम्ही कधी जर इथे अत्रेमध्ये आले असाल आणि जर हा डान्स जर पाहिला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तर कांदा टोमॅटो व्यवस्थित परतून घेतलं, तिखट वगैरे घातलं आणि भाजलेले वडे जे होते ते यामध्ये घातले, पाणी घातलं आणि आता याला शिजत ठेवते. एका साईडला हे शिजत राहील तोपर्यंत मी ना चपातीचं पीठ मळून घेते.
तर आज ना भरपूर घाई होणार आहे असं वाटतंय मला आणि म्हणूनच काल व्हिडिओ माझा आला नाही, कारण की काल आमचा जो कार्यक्रम होता तो अत्रेमध्ये होता आणि त्यामुळेच दिवसभर मला घरातली कामं उरकून त्याच्यानंतर मला तिकडची तयारी देखील करायची होती, त्याच्यामुळेच कालचा व्हिडिओ आला नाही। तर आज ना केस वगैरे धुतले आणि इथे ना आज मी काही स्वतःच्या हाताने हेअरस्टाईल वगैरे काही करणार नाहीये, कारण की वेळच नाहीये, कारण की सरांनी आम्हाला 1 वाजता पुन्हा हॉलमध्ये बोलवलेलं होतं प्रॅक्टिससाठी आणि त्यानंतर आम्हाला जवळपास 3:45 वाजता अत्रेमध्ये बोलवलं होतं। त्याआधी माझा सगळा स्वयंपाक होणं गरजेचं होतं आणि म्हणून इथे माझी धावपळ झाली। तरी बरं सकाळी पटकन उठल्याबरोबर झाडू मारून लगेचच लादी पुसली आणि म्हणून कामं जरा पटकन उरकली। कारण की हा जो आमचा डान्स होता ना, हा डान्स खूप मोठा म्हणजे जवळपास 22 मिनिटाचा होता आणि हा 22 मिनिटाचा डान्स जवळपास हा जो संयुक्त जयंतीचा कार्यक्रम आहे त्यांनी आमचा हा डान्स रिजेक्ट केला होता। पण मग नंतर पूर्णपणे या डान्स जो आहे त्याची काटछाट केली आणि जवळपास 15 ते 16 मिनिटाचा डान्स तयार केला आणि मग आम्ही त्यामध्ये म्हणजे हा डान्स पुढे पाठवला आणि मग आम्ही नंतर परफॉर्मन्स करणार आहोत। तर इथे ना घाई चाललेली आहे, एका साईडला भाजी शिजतीये आणि चपाती वगैरे बनवून घेतीये आणि पार्लरवालीला देखील मी बोलवलंय, कारण की संध्याकाळी मला जायचंय। तर जवळपास ना 2:30 ते 2:45 वाजता तिला सांगितलं की ये, फक्त मला केस करून दे, कारण की ना मला केस करायला फार वेळ लागणार आहे, कारण की नऊवारी साडीवरती अंबाडा किंवा बन बांधायचा झाला ना तर तो पटकन जमत नाही। असा भरपूर वेळ असेल ना तर एरवी मी बांधला असता, पण आज मला ना ते शक्यच नाहीये आणि म्हणून म्हटलं झटपट तिला जर बोलवलं तर ती पटकन माझं आवरून देईल। तर इथे चपात्या वगैरे करून घेते। गरमागरम चपातीसोबत गरमागरम वड्यांची भाजी खूप टेस्टी लागते। तर मुलं ना मगाशी सांगून गेली की भूक लागली आहे म्हणून, तर म्हटलं की हो चपाती झाली की सगळ्यांनाच आता मी देते, डायरेक्ट जेवायलाच बसायचं। तर इथे आता चपाती करत असताना साधारणपणे 12 वाजत आलेले आहेत आणि आम्हाला बोलवलेले 1 वाजता हॉलमध्ये। तर एका तासामध्ये मला आणखीन भरपूर काही कामं उरकायची आहेत, म्हणजे स्वयंपाक करून किचनचा ओटा आवरायचा आहे आणि थोडंफार माझं देखील आवरायचं आहे, कारण की या डान्समध्ये ना आम्ही भरपूर साऱ्या प्रॉपर्टीज यूज केलेल्या आहेत आणि त्या सगळ्या व्यवस्थित पिशवीमध्ये किंवा बॅगमध्ये पॅक करून त्या घेऊन जायच्या आहेत। तर इतकीच धांदल भरपूर संध्याकाळी देखील उडणार आहे असं मला वाटतंय। तर इथे ना सगळा स्वयंपाक आवरला आणि म्हटलं की पटकन किचनचा ओटा साफ करून घेते। सिंकमध्ये भांडी बघा भरपूर अशी पडलेली आहेत, तर त्याला देखील आवरायचं आहे। तर आजचं रुटीन थोडंसं धावपळीचंच होणार आहे। जर मला संध्याकाळचं बऱ्यापैकी तुम्हाला जर शेअर करता आलं माझं रुटीन तर ते मी करेल शेअर, नाही तर मग हा जो व्लॉग येईल त्यामध्येच मी बऱ्यापैकी शेअर करण्याचा प्रयत्न करणार आहे। स्वयंपाक देखील मी थोडंसं जास्तीचंच बनवला, कारण की मला माहिती नाही अत्रेमध्ये आणखीन किती वेळ होईल आम्हाला यायला रिटर्न, आणि म्हणून मग मी ना 2 वेळचा स्वयंपाक बनवला। तर 2 वेळचा स्वयंपाक बनवल्यामुळे काय होईल, आल्यानंतर मग मला स्वयंपाकाचं टेन्शन राहणार नाही आणि किचनचं ओटा आणि ही भांडी सगळी मी आत्ताच आवरून जाणार आहे। तर आता हे सगळं तसंच ठेवलंय, तोपर्यंत म्हटलं ही सकाळी जी कपडे धुवून झालेली ती पटकन वाळू घालते, नाहीतर मग ही अशीच राहून जातील। तर भरपूर अशी कपडे होते, तर ते पहिले ना मशीनमधून काढते आणि पटापट सुकत घालते, म्हणजेच एकाबरोबर एक लागली सगळीच कामं हातासरशी पार पडतील। तर कुठे जायचं झालं किंवा मग असे काही कार्यक्रम वगैरे असले ना की अशा प्रकारची धावपळ उडते, म्हणजे बाहेर पण जायचं असतं आणि घरातलं पण करायचं असतं, थोडंसं स्वतःच्या हाऊस मौजेकडे थोडंसं लक्ष देखील द्यायचं असतं। तर हे सगळं आपल्या गृहिणींचं नेहमीचंच असतं आणि हे चाललेलं असतं। तर इथे ना सगळे कपडे मी आता वाळत घालते आणि ऊन तर इतकं प्रचंड आहे काय सांगू, बाहेर ना उन्हामध्ये पडायला तर अजिबातच इच्छा होत नाही, म्हणजे उन्हामध्ये कुठे जायची इच्छाच होत नाहीये। पण आणि बाहेर ऊन तेवढं आहे, पण घरामध्ये देखील खिडकीतून त्या उन्हाच्या झळा जाणवत आहेत आणि म्हणून ना असं कुठे बाहेर उन्हाचं जावंसं वाटत नाही। इतकी तहान लागली होती ना, तर भरपूर पाणी पितेय भरपूर, तरी देखील तहान काही जात नाही, कारण की ना गरमीच तेवढी वाढलेली आहे। आता इथे ना बऱ्यापैकी सगळे कपडे वाळत घातल्यानंतर मी काय करणार आहे, माझं सगळं आवरणार आहे, जेवणार आहे आणि मग संध्याकाळची तयारी करणार आहे। तोपर्यंत मला ना पार्लरवाल्याला देखील फोन करायचा आहे आणि सोबतच माझ्या मैत्रिणीला देखील फोन करायचा, तर त्या सगळ्या आम्ही एकत्र मिळून जाणार आहोत। तर सकाळी ना इथे मी अंथरूण पांघरूण जे असतात ना, तर विचार केला की आता एक एक दोन दोन करून धुवून टाकेन। तर सकाळी मी हे धुवून ठेवलं होतं मशीनमध्ये, पण ना मी त्याला स्पिनमध्ये लावायचं विसरले, तर इथे स्पिनमध्ये लावले होते कपडे, म्हणजे असं पांघरून लावलं होतं, तर चादर बऱ्यापैकी फिरली। आता म्हटलं हे जे मोठे कपडे ते देखील सुकवायला टाकले पाहिजेत, म्हणजे येईपर्यंत पूर्णपणे सुकून जातील।
तर ही जी मशीन आहे ना सेमी ऑटोमॅटिक आहे ती. तर याच्यामध्ये ना कपडे खूप छान असे पिळले जातात. तर इथे ना रशीवरती मी बऱ्यापैकी अंथरुणं सुकत टाकलेली आहेत. रोज 2-2 करून अंथरुणं सुकत टाकली, की माझं माझं काम जे आहे ना ते थोडंसं सोपं होईल. कारण की लग्न कार्य घरामध्ये असल्यामुळे पाहुणे पण येतील आणि मग कसं घर थोडंसं स्वच्छ असलं की जरा बरं वाटतं. इथे लादी पुसून घेते आणि हा बघा हा माझा मोठा मुलगा आहे. डिप्लोमाच्या 2nd इयरला आहे आणि आता त्याची फायनल एक्झाम आहे. तर आता म्हणून एक्झामची तयारी वगैरे करतोय तो. तर इथे ना तो एका साईडला अभ्यास करतोय आणि इकडे मी त्याच्यासमोरच लादी वगैरे पुसून घेते. इतकी घाई आणि इतकी धावपळ चाललेली, इतकं सगळं मी लादी पटापट सगळी पुसून घेतली. हॉल, किचन, बेडरूम वगैरे आणि ना इतकी तहान लागली होती. पाण्याने काही तहानच जात नव्हती. मग मी विचार केला, की थोडासा सरबत वगैरे करून पिते आणि ना थोडीशी उष्णता देखील जाणवतीये मला. म्हणजे उष्णतेच्या ज्या फोड्या वगैरे म्हणतो ना, तर त्या अशा गालावर वगैरे येतात आहे आणि असं नाकातून देखील मध्ये-मध्ये रक्त येतं. म्हणून मी काय केलं, की म्हटलं थोडंसं कोकम सरबत पिलं, की थोडंसं बरं वाटेल. तर इथे माठातलंच पाणी घेतलं आणि त्याच्यामध्ये कोकम सरबत थोडंसं घातलेलं आहे. मिक्स केलं. इन्स्टंट आहे हे आणि उन्हातून जे बाहेरून कधी कोणी आलं तर हे सरबत नक्की द्यावं. तर हे सरबत ना कोकम सरबत डी-मार्ट किंवा पटेल मार्ट यामध्ये मिळतं. तर ते आणून ठेवायचं. लिंबू सरबत, कोकम सरबत तर हे सगळ्यात बेस्ट आहे. बाकी कुठले असे कोल्ड ड्रिंक वगैरे देण्यापेक्षा. तर थोडंसं कोमट पाणी इथे मी एका ग्लासात घेतलेलं आहे आणि मला घेतलेलं आहे सरबत. तर इथे ना आम्ही संध्याकाळी आलेलो आहोत. साधारणपणे 3:45 झालेले आहेत आणि आता हे बघा भारताचे संविधान वगैरे इथे उभे राहून आम्ही फोटो काढले आणि हे आचार्य अत्रे हॉल आहे हा आणि इथे बघा हा महिलांचा डान्स सुरू आहे. तर गाणं मी म्यूट केलेलं आहे. जर गाणं प्ले केलं तर साधारणपणे मला असं वाटतंय की कॉपीराईट बसेल. तर महिलांचे इतके सुंदर सुंदर डान्स झाले ना आणि फक्त हाऊसवाईफ्ससाठीच हे डान्स ऑर्गनाइज केलेले असतात. तर जवळपास 14 ते 15 ग्रुप होते आणि त्या सगळ्यांनी आपापला परफॉर्मन्स केला आणि या आहेत उपजिल्हाधिकारी श्रीमती अंजली धानोरकर संभाजीनगर इथल्या. तर या होत्या प्रमुख वक्त्या. यांनी खूप छान असं स्पीच दिलं आणि इथे आम्हाला मिळालेलं आहे 3ऱ्या क्रमांकाचं बक्षीस. तर आजच्या व्लॉगमध्ये इतकंच. भेटू पुन्हा. तोपर्यंत बाय बाय.